नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आपण पावसाळ्यातल्या एकदम भन्नाट आणि ऑफबीट अशा ट्रेकला आलेलो आहे. तर हा ट्रेक आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या घाटघर गावी. घाटघर गावापासून सुरू होणारा हा इथे जी ही वाट दिसतीये, ही वाट म्हणजे देवी घाट. वरून घाटावरून खाली कोकणात जाणारी घाटवाट. या वाटाने आपण खाली उतरणार. खाली डबकराईचं जंगल आहे, त्या जंगलात जाणार आणि पलीकडे डुक्करदारा आहे, त्या डुक्करदाऱ्यापासून वरती चढणार. हे जर पाठीमागं बघितलं तर हे घाटघर मधलं घाटन देवीचं मंदिर. आणि असंच इकडच्या बाजूला ही पारव्याची धार इकडे दिसते आपल्याला. आणि इकडच्या साईडला जर पाहिलं तर इकडे घाटघर गाव. घाटघर गावातून पुढे आल्यानंतर घाटघर गावातून थोडंसं डांबरी रस्त्याने चालत यायचं. चालत आल्यानंतर घाटन देवीचं मंदिर आहे. घाटन देवीच्या मंदिराच्या शेजारून जी वाट जाते ती वाट म्हणजे देवी घाट. या वाटेने सुरुवात करून आपण डुक्करदाऱ्याने वरती चढणार आहे. घाटन देवी मंदिराच्या शेजारी थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक झाड दिसतं आणि इथं खाली हा बघितला तर हा एक कडा दिसतो. या कड्याला आल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपण जर पाहिलं तर हे खाली जे दिसतंय ही सगळी कोकणची बॉर्डर. म्हणजे हा सगळा घाटमाथा आणि खाली कोकण, खाली ठाणे जिल्हा आणि वरती जो येतो तो आपला अहिल्यानगर जिल्हा, त्यातला अकोले तालुका. इकडे जर बघितलं छोटासा वॉटरफॉल दिसत असेल, तो वॉटरफॉल म्हणजे डुक्करदारा. डुक्करदाऱ्याची जी वाट येते त्या वॉटरफॉलच्या शेजारून वरती येते. पाठीमागं धुक्यात तिकडे छोटा कुरंग. छोटा कुरंग जर माहिती असेल तर तो इकडेच धुक्यात जर पाहिला तर थोडासा दिसतोय तो कुलंग किल्ला. आणि त्याच्या पलीकडे एक मोठा डोंगर, आता तो धुक्यातून पूर्ण गायब झालेला आहे. तो मोठा डोंगर म्हणजे आलंग. आलंगच्या पाठीमागं ही जी पूर्ण दिसतीये ही पारव्याची धार. पारव्याची धार इकडे सुरू होऊन पूर्ण इथे घाटघर गावामध्ये जाते. मंदिरापासून खाली आलो, मंदिराच्या शेजारीच मंदिराच्या बाजूने ही जी खाली वाट जाते ही वाट सरळ खाली देवी घाटाची वाट. या वाटेने आपण सरळ खाली गेल्यानंतर देवी घाटाला जातो. घाटन देवीपासून मंदिरापासून सुरुवात केली की ही वाट जी दिसते ही वाट खाली आपल्याला देवी घाटाकडे घेऊन जाते. देवी घाटाकडे जर आल्यानंतर हा इथे वाटेच्या सुरुवातीलाच इथे खडकावरती कोरलेला हा एक शिलालेख आहे. शिलालेखात नक्की काय लिहिलेलं आहे ते अजून माहिती नाहीये, पण हा कोरीव शिलालेख अजूनही दिसतो आपल्याला. इकडून बघितली तर ही जी नाळ आहे ह्या नाळेच पुढे जाऊन आपल्याला देवी घाट म्हणून वापरली जाते. ही देवी घाटाची वाट तिथून सुरू झाल्यानंतर नाळ बाजार दिसते सुरुवातीला आपल्याला, अशीच आपल्याला खाली घेऊन जाते. रस्ता बऱ्यापैकी शेवळलेला आहे, त्यामुळे एकदम आरामात जपूनच उतरावं लागतंय. कुठे पाय टाकला की चटकन सटकतोय. देवी घाटाने 15-1 मिनिट खाली उतरलं की हे कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं दिसतं. हे पाण्याचं टाकं हा पूर्ण उभा कातळ हा पाहिला तर, आणि या कातळात हे पाण्याचं टाकं कोरलेलं आहे. हे अशी पाण्याची टाकी साक्ष देतात की जुन्या काळात हा घाट मोठ्या प्रमाणात तळणवण्यासाठी वापरला जात होता. या पाण्याच्या टाक्यापासून खालच्या बाजूला या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला. थोडं खाली आल्यानंतर या दोन्ही बाजूला रचून घाट बनवलेला आहे. आणि इथे पाहिलं तर हे अजून काय पायऱ्यांचे अवशेष. हाच तो देवी घाटाचा वॉटरफॉल पॉइंट. चालू पावसात इथं वरून मस्त पाण्याच्या धारा सुरू असतात इकडच्या बाजूने, पण आता इथं पाणी नाहीये, तरी पण इथला एकदम सुंदर असा निसर्ग. देवी घाट थोडासा उतरून आपण खाली आलो की इथून आपल्याला खालचा घाटाखालचा नजारा एकदम क्लिअर दिसतो. व्ह्यू खूप चांगला आहे, पण पुढे काही थोडंसं धुक्यात गेलेलं आहे आणि ही देवी घाटाची वाट अशीच पुढे खाली जाते.
या देवी घाटाने साधारणतः आपण एक 25 मिनिटं ते अर्धा तास उतरलो की खाली हे डबकाराईचं जंगल लागतं. अजून आम्ही वरतीच आहे, खाली हे जंगल आहे. आता आपण पुढे या जंगलात जाणार डबकाराईच्या. तिकडं पण नाही हे करपाचं झाड. खाली कुठे? खाली ठाण्यामध्ये पळसाचं ते झाड राहतं. ठाण्याच्या साईडला पळसाची झाडं जास्त. पळस तरी ते लोक आपली पानं वाळवून ठेवतात ना. पळसाची पानं वाळवून ठेवतात का? कशासाठी? त्याच्यामध्ये काय असं ठेवायला आंब्याची आंब्याचे असे छोटे छोटे पीस करतात आणि आपलं थोडं वशाट वगैरे कशात आहे कालवण असतं ना, त्याच्यामध्ये 3-4 फोडी टाकतात त्या आंब्याच्या. म्हणजे जास्त वशाट नाही लागत आणि चव पण मस्त लागते त्याच्यातला म्हणजे ते वशाटातलं वशाट पण कमी करायचं थोडक्यात. त्याच्यासाठी आंबोशी म्हणतात तिकडे त्याला. आंबोशी. आंबे ते कापतात, त्याच्यात जरासं मीठ ते करतात आणि ते अशी हलवून घेतात आणि मग ते वाळवतात. ते वाळेल पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते जास्त दिवस राहतात. जरी उन्हाळा लागेपर्यंत ते चांगले राहतात. अरे वा, खरंच एक सुंदर अशी घाट वाटे. मध्ये मध्ये अशा कोरीव पायऱ्या येतात, बऱ्याच ठिकाणी कोरलेल्या पायऱ्या येतात. कालाच्या ओघात पावसाळ्यात बऱ्यापैकी यातून पाणीच वाहत राहतं, त्यामुळे जुन्या पायऱ्या तुटल्या. वरून काही दगडधोंडे आले, त्या दगडधोंड्यांसोबत इथल्या पायऱ्या वगैरे तुटल्या. देवी घाटाची वाट उतरलो आपण. देवी घाटाची वाट उतरायला साधारणतः एक 45 मिनिटापर्यंत सरासरी टाइम लागतो. ती उतरल्यानंतर आपण खाली या जंगलात येतो. या जंगलाला डबकाराईचं जंगल म्हणतात. या डबकाराईच्या जंगलातली जर खासियत बघितली तर इथं आंब्याची खूप सारी झाडं येतात. जसं घाटात आम्ही उतरल्यानंतर जसं डबकाराईत आलोय तसं इथं खूप साऱ्या आंब्याच्या झाडांचं दर्शन व्हायला सुरुवात झाली आहे. चला आता थोडंसं डबकाराईच्या जंगलाचं दर्शन घेऊया. ते तिकडच्या टोकावरून, हा त्या टोकावरून देवी घाटाची वाट येते बरोबर. ही रेलिंग पूर्ण कडेपर्यंत आहे अशी का कशी आहे? नाही, तिथे थोडी अडचण आहे ना, तिथं थोडा गॅप घेतलेला आहे. हा, पुढे परत सुरुवात केलेली. तुमचा जो डायरेक्ट खाली जातो, इकडे कळमोंडीकडे जातो. इकडं ती जाते ती मेटकडं आणि तिथूनच खाली एक सरळ जाते, कळमोंडीकडे जाते. आणि आपण आता इकडनं जाणार आहे, सुद्धा इकडनं कळमोंडीकडे जाते. कळमोंडीकडे जाते खाली. आता आपण डबकाराईच्या जंगलातून जाणार आणि परत डुक्करदाऱ्याकडे टर्न घेणार. आता आधी आपण पहिले तिकडे जाऊ, डायरेक्ट हिवाळा वॉटरफॉल पाहायला खाली. हिवाळा वॉटरफॉल खालून दिसतो का तिकडे? खालून दिसतो. हा, तिथे जाऊ, तिकडे थोडं फोटो बिटो काढू, परत मागे येऊ आणि मग डुक्करदाऱ्याने वरती जाऊ. ठीक आहे, चालेल. पण आता बारका पिल्लू आहे. नाही, त्याची शेवटचीच आहे. याच्यापेक्षा मोठं नाही होत का हे? नाही, त्याची शेवटची नाही. मग याचं नाव काय तुमच्याकडं? गिरदी म्हणतात. गिरदी. हे वेगळं. डबकाराईचं जंगल घनदाट आहे. आंब्याची झाडांचं प्रमाण जास्त आहे. बाकीची पण काय झाडं दिसत आहेत तिथे. पाऊस नाहीये तर हे छोटे छोटे ओढे किंवा नाले म्हणा सगळे. पण जे पाहताय हे झाड, हे मोठं झालंय ते अर्जुन साजरा म्हणतात याला. ते काय होतं, काजव्याच्या सीझन मध्ये त्याला फुलं येतात, त्याच्यावरती काजवे आहेत ना ते जास्त अट्रॅक्ट होतात आणि आपले नर मादी शोधण्यासाठी ते याचा वापर करतात. जेवढे काजवा चमकतो ना त्याच्यावरती ते आपले मेल राहतात ना ते अट्रॅक्ट होतात. त्यामुळे या अर्जुन साजऱ्यावरती काजवे जास्त राहतात. आणि या झाडाचं हे जर बघितली साईज खूप मोठी आहे. आपल्या नगरमध्ये एवढ्या मोठाले नाही होतात जेवढे ठाणे बोर्डी मध्ये मोठाले झाड होतात. इथल्या हवामानातला फरक थोडस खाली उतरून जरी आपण आलो तरी इथल्या हवेतला फरक झाडाचा आकार वाढवतो.
डबकराईच्या जंगलातून पुढे चालत आल्यानंतर हा डुक्कर दऱ्यातून खाली येणारा ओढा आपल्याला क्रॉस करायला लागतो. ह्या ओढ्याच्या खाली कोकण बाजूच्या टोकाला बसलोय. इथं जर बघितलं तर खाली हा सुंदर असा निसर्ग, कोकण भूमी, इथून पडणारा वॉटरफॉल, वरून डुक्कर दऱ्याचा हा वॉटरफॉल येतो. इथं आल्यानंतर परत या टप्प्यातून अजून खाली जातो. हा इथून बऱ्याचशा टप्प्यात खाली जातो. डबकराईच्या जंगलातून पुढे आल्यानंतर जो डुक्कर दऱ्याचा ओढा वाहतो, त्या ओढ्याच्या ठिकाणी हे सुंदर असं लोकेशन मिळालंय. आणि इथं आम्ही प्लॅन केलेला आहे मॅगी बनवायचा. हे लोकेशन बघू शकता, एकदम भन्नाट असं लोकेशन आहे. या निसर्गरम्य अशा ठिकाणी सगळी गँग मॅगीचा आस्वाद घेताना. डबकराईच्या जंगलातला हा ओढा, हा असा पाहिला तर वरती कड्यावरून येतोय. आणि इथं वरती पाहिलं तर हा डुक्कर दऱ्याचा धबधबा, येथूनच हा ओढा असा खाली येतोय. डबकराईच्या जंगलातली ही वाट मस्त मळलेली आहे. जास्त कुठं चुकण्याचा संभव नाहीये. थोडीशी भटकंती केलेली असेल तर आरामात तुम्ही ही वाट शोधू शकता. मस्त असं जंगल आहे. या जंगलातून जाणारी सुंदर अशी वाट. ओढ्या आहेत बऱ्याच ठिकाणी, पण पाऊस नाहीये मागचे 3-4 दिवस झाले, त्यामुळे सध्या सुकलेले आहेत. फक्त शेवाळयुक्त घसरड्या दगडांवरून चालावं लागतंय. एखादं झाड किती मोठं असू शकतं. हे सगळे एका झाडाचं खोड आहे. हे जर बघितलं, पूर्ण झाड कॅमेऱ्यात पण येणार नाही, एवढं मोठं झाड आहे. निसर्गाची किमया कशी असते बघा. हे एक झाडाचं पडलेलं पान आहे, पण ते किती रंग आहेत त्याच्यामध्ये बघा. एका शेवाळलेल्या दगडावरती पडलंय ते पान, पण त्यातल्या रंगछटा बघितल्या. बिबट्याची विष्ठा जंगलात. या जंगलात बिबट्याचा वावर आहेच. रानडुक्कर, बिबट्या, सांबर या जंगलातले मुख्य प्राणी. आपण डुक्कर दऱ्याने वरती चढणार आहे. आपण ती डुक्कर दऱ्याची जी वरती वाट जाते, ती वाट सोडून थोडस पुढे येतोय. कारण पुढे गेल्यानंतर हिवाळा धबधबा जो आहे, हिवाळ्याची धार बऱ्याच जणांना माहिती असेल, तिथून जो हिवाळ्याचा वॉटरफॉल आहे, त्या वॉटरफॉलचा खालून दिसणारा व्ह्यू पाहण्यासाठी. आंब्याचं झाड किती मोठं असू शकतं. इथले आंबे काढणार कस काय एवढ्या मोठ्या झाडाचे? रोप घेऊन येतात का? या डबकराईच्या जंगलात जेवढं पुढे जाताल, इथली खासियत म्हणजे इथली झाडं एकदम सरळ सोट अशी झाडं येतात. आता हे एक झाडाचं उदाहरण बघा. हे झाड किती मोठं आहे. या जंगलातून चालताना आपल्या उजव्या बाजूला पूर्ण हे सह्याद्रीचे कडे दिसतात. इकडे तुम्ही बघितलं तर हे सगळे कडे. तो असा बघतोय का बरं? पण तुमचाच आहे ना? हे असे सोडून दिलेले राहतात का? समोरचं जंगल बघा ना फक्त वाटे. डबकराईच्या जंगलातून थोडस बाहेर आलं की हे छोटस पठार लागतं.
या पठारावरचा फक्त हा व्ह्यू बघा. इथून पुढे जायची इच्छाच होत नाहीये, एवढा सुंदर हा व्ह्यू आहे. कित्येक तास बघत राहावं. गेली कित्येक वर्ष सह्याद्रीची भटकंती करतोय. कित्येक वाटा, जंगल, कित्येक किल्ल्यांच्या वाटा, घाटवाटा, बरंच काय फिरलोय. सह्याद्रीचा एवढा सुंदर असा जर आजपर्यंत कुठे बघितला नाही. हा इथे जर बघितला तर हा हिवाळ्याचा वॉटरफॉल. हिवाळ्याच्या वॉटरफॉल नंतर पुढे बघितलं तर ही सह्याद्रीची रेंज. इथे तुम्ही कित्येक तास फक्त याच्याकडे पाहत राहू शकता. डोळ्यांचं अगदी पारणं फेडणारा हा नजारा आहे. हिवाळा वॉटरफॉलच्या वरून जर आपण पाहिलं तर आपल्याला हा सुंदर असा वॉटरफॉलचा नजारा दिसतो. नक्कीच एकदा पाहावा असा वॉटरफॉल आहे. हिवाळा वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट नंतर आता आपण परत जंगलात परतीची वाट सुरू करतोय. आता आपण जिथून डुक्करदऱ्याची वाट सुरू होते परत तिथपर्यंत जाणार आहे. तिथून डुक्करदऱ्याने वरती चढायचं आणि गाडगरला परत जायचं. ही इकडची वाट आहे, देवी घाटाने आलेली वाट. आपण इथून सरळ पुढं इकडच्या बाजूला चालत गेलो होतो हिवाळा वॉटरफॉल व्ह्यूला. साधारणतः एक 10 मिनिटाचा रस्ता आहे. इथून आपण रिटर्न आलो परत हिवाळा वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट नंतर आणि आता इकडच्या बाजूला चाललोय. ही वाट आहे, ही जाते डुक्करदऱ्याने वरती घाटघरला. सुरुवात झाली डुक्करदरा वाटेची. ती अशा दगडधोंड्यातून, ही दगडधोंड्याची वाट अशीच वरती तोडा इथूनच पुढे गेला का? तोडा इथून खाली गेला का? हा, ते पाणी डायरेक्ट तोड्याला खाली. बऱ्यापैकी ओढ्यातूनच येणारी वाटे ही. हे असे दगडधोंडे आहेत, यातून वाट येते आणि ही अशीच वरती घेऊन जाते. वरती तुम्ही सह्याद्रीचा कडा बघू शकता. आपल्याला घाट चढून त्या कड्यावरती जायचंय. त्या खालच्या पॉइंट पासून आपण चालत आलो, तिथून ही वाट अशीच डुक्करदरा घाटाने वरती जाते. हा वरती डुक्करदरा घाट आणि इथे पडणारा हा डुक्करदऱ्याचा धबधबा. हा धबधबा असाच खाली जातो आणि इकडे डबकराईच्या जंगलात जातो. जवळ जी नाळ दिसते ती नाळ म्हणजे देवी घाट. देवी घाटाने आपण खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर ही असे खाली आल्यानंतर या डबकराईच्या जंगलाने पूर्ण आपण इकडे गेलो. हे जंगल क्रॉस करून याच्या पलीकडे जो आहे तो तुमचा हिवाळा वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट आणि इथून आपण येतो ती डुक्करदऱ्याची वाट. इथं जे हा जो पॉइंट आहे इथं डुक्करदऱ्याची वाट तुम्हाला चांगलंच रांगायला लावते. थोडीशी घसरडी आहे आणि इथून आल्यानंतर हा डुक्करदऱ्याचा वॉटरफॉल आणि अशी ती वाट वरती जाते. हा इथे दिसतोय तो वॉटरफॉल. डुक्करदऱ्याची वाट आपण बऱ्यापैकी चढून आलेलो आहे. आता शेवटचा पॅच म्हणता येईल असा राहिलेला आहे. या वाटेने सरळ पुढे जायचं. थोडीशी अवघड दगडधोंड्यातली कड्यावरची अशी वाट आहे ही. या वाटेने
पुढे गेल्यानंतर इथे आलं आणि इकडच्या बाजूला पाहिलं तर हा डुक्कर दऱ्याचा सुंदर असा धबधबा. डुक्करदरा वॉटरफॉलच्या शेजारी आलोय आता. इथून हा डुक्करदरा वॉटरफॉल राहतो आणि इथला हा शेवटचा पॅच. नाळ आहे, त्या नाळातून पाणी वाहत आहे आणि चांगलीच फजिती करणारी वाट आहे. सगळं शेवळलेलं आहे, एकदम जपून पाऊल टाकावं लागतं इथे. पलीकडे ये, पाय फक्त व्यवस्थित टाकत तिथे यांनी बघ जे सोयीस्कर असते तिथे डाव पाय इथं टाका त्या मधल्या ह्याच्यात. हे घसरा तिथं बघ, इथे ते काठी दे, काठी दे. तिथं घसरडे. मग काय? हा खडक पूर्ण शेवाळलेला आहे. याच्यातून चालायचं म्हणजे पाय सटासट सटकतात. इथून वरती जायचं आणि असे डायरेक्ट डुक्करदरा घाट चढून आलो आपण. वरती हा छोटासा धबधबा सुंदर असा, इथून खाली दिसणारा हा कोकणचा नजारा. डुक्करदरा घाट चढून आल्यानंतर वरच्या पठारावरती आता आपण. या पठारावरून इकडच्या साईडला जर बघितला तर हा छोटा कुलंग. हा जो कोकणकड्यासारखा एक ट्रॅव्हल्स दिसतोय तो म्हणजे कुलंग. आणि ही इकडच्या बाजूला खाली उतरणारी आहे ही पारव्याची धार. ही पारव्याची धार इथून सरळ घाटघर गावात जाते. देवी घाटापासून सुरू केलेला ट्रेक आपण डबकराईच्या जंगलात गेलो. खाली डबकराईच्या जंगलातून हिवाळा वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट पर्यंत गेलो आणि तिथून डुक्करदरा घाटाने वरती आलो. डुक्करदरा घाटाने वर येऊन आता इथे आपला ट्रेक संपलेला आहे. तर खास आभार असे आपल्या एकनाथ दादांचा मुलगा रवी, त्यानंतर दुसरे आपल्या ट्रेक सोबत आहेत निलेश भाटे, त्यानंतर हे आहेत महेश बडदे आणि इकडे आहे संकेत मनोरे. पुन्हा भेटूया.